नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात नवीन नवीन चालू शूटिंग काढतो. माझं भाषण तुम्हाला आवडतं. महाराष्ट्रात सगळीकडे गणेश उत्सवाचा आपण 10 दिवस गणपतीची पूजा करतो. चांगल्या मोठ्या थाटात हे करतो, आपण पूजा करतो, गणपतीचे उत्सव करतो. गणपतीचं वाईट विसर्जन होतं. कसं पण विसर्जन करता तुम्ही, फेकून देता, मूर्त्या मोडते त्या, काय मूर्त्या पाण्यात बुडत नाही त्या, काय बळत नाही त्या. पण असं लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. गणेश उत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो, गणेश उत्सवामध्ये आपण 10 दिवस आपण 10 दिवस पूजा करतो, चांगले हे करतो, मोठ्या थाटाने आरती करतो, हे करतो, देवाची आपण 1 नंबर आरती करतो महाराष्ट्रात. हे मान्य करतो, तुम्ही आरती करता, 10 दिवस गणपती मोठ्या थाटात बसवता, मोठ्या थाटात उत्सव करता. मग त्यानंतर तुम्ही विसर्जन करायचं टायमाला गणपतीला कसं पण फेकून देता, पाण्यात ढकलता, ती मूर्त्या मोडते त्या मूर्त्यांचा हाल होतं. काय मूर्त्या डुबत नाही त्या. संपूर्ण महाराष्ट्रातला सांगतो, संपूर्ण गणेश उत्सवाच्या महाराष्ट्रातला माझ्या तरुणांना आणि हिंदू बांधवांना सांगतो, गणेश उत्सवामध्ये तुम्ही गणपतीचं चांगलं विसर्जन करा. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी महाराष्ट्रात आणखी एक भाषणं करतोय, आणखी हे करतोय, मी देवाचं भाषण करतोय, गणपती बाप्पाचं. तुम्ही संपूर्ण राज्यात सगळे विसर्जन करता. महाराष्ट्रातली माझे तरुणांना सांगतो, गणपती उत्सव मूर्त्यांना फेकू नका, सगळ्या मूर्त्या पाण्यात सोडा, गणपती बाप्पाचं विसर्जन करा चांगलं. गणपती बाप्पा वर्षातनं 1 दिवस येतो, वर्षातनं 10 दिवस येतो, पण गणपती बाप्पा रडवत जाते ते, आपल्याला रडवत जाते ते. गणपती बाप्पा रडू येतं. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. असंच थोड्या जडात लालबागला जाणार आहे. मुंबईला पण आगमन करणार आहे, लालबागचा राजा बघायला. संपूर्ण महाराष्ट्रात ह्या व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टानं चांगलं जाधवला यशस्वी भव होऊ द्या. सम्राटांसमोर जय हिंद, जय महाराष्ट्र.